राळेगाव शहरात कारमधून गोतस्करी सुरू असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। प्रशासन या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांनी आरोप केलाय। गोसंवर्धन संघटना आणि स्थानिक नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। राळेगाव शहरातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या गोतस्करीचा गोरखधंदा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे। विशेष म्हणजे ही तस्करी कारमधून केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। व्हिडिओमध्ये पांढरे इनोव्हा गाडीतून गोवंशी तस्करी केल्याचं स्पष्ट दिसत आहे। स्थानिकांचा आरोप आहे की हा प्रकार नवा नाही, अनेक दिवसांपासूनच राळेगावातून अशी गुपचूप गोतस्करी सुरू आहे। तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ वरवरची कारवाई होत आहे आणि नंतर पुन्हा दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे। काही संघटनांनी तर तातडीने कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे। गोसंवर्धन संस्था, गोशाळा संचालक आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे। दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून वाहन क्रमांकाच्या आधारे चालक व मालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे।